अनेक वर्ष रखडलेल्या स्थानिकच्या निवडणुका आज काही ठिकाणी पार पडतायत आणि काही ठिकाणच्या निवडणुकांना सध्या स्थगिती मिळालेली आहे। या निवडणुकांना स्थगिती मिळाल्यानंतर सगळ्या स्तरावरून या निर्णयाला विरोध करण्यात आला होता। पण आता या स्थगित झालेल्या निवडणुकांसोबतच आज होणाऱ्या निवडणुकांचे निकाल उद्या अपेक्षित होते। मात्र ही मतमोजणी सुद्धा पुढे ढकलण्यात आल्याचं समोर येतंय। नमस्कार, मी सारिका। आज राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत। अशातच या निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलली गेल्याचं समोर येतंय। राज्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्वाचा निकाल दिलाय। राज्यातल्या काही नगर परिषदांच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रिया ही प्रलंबित असल्यानं राज्यातल्या जवळपास 20 नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकललीय आणि ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती। त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल हे एकाच दिवशी जाहीर झाले पाहिजे आणि असं नाही झालं तर 20 नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। या याचिकेतले सगळे मुद्दे आणि सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आता निर्देश दिलेत। पूर्वी हा निकाल 3 डिसेंबरला लागणार होता। आता म्हणजे काय झालं तर आज मतदान झालं तर त्याचा निकाल 21 डिसेंबर या तारखेला जाहीर झाला पाहिजे। तसंच या निवडणुकीचे एक्झिट पोल सुद्धा 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करण्यात येणार आहे। तसंच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुद्धा 20 डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे असं न्यायालयानं सांगितलंय। त्यामुळे ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झालीये त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळालं होतं त्याचं तेच निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे। पण निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी जे खर्च केलेला आहे त्याची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी न्यायालयाकडून मान्य झालेली नाही। पण ही मतमोजणी तारीख पुढे ढकलल्याने सुद्धा अनेक बड्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या निर्णयावर आक्षेप घेतलाय। पण यावर आक्षेप घेण्याचं कारण काय तर मतमोजणी पुढे ढकलली गेल्यानं प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र हे 21 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहे। तसंच ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणावर होत असल्यानं आणि प्रत्येकाची मतमोजणी ही स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्यानं जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम हे 21 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत। सोबतच सर्व स्ट्रॉंग रूम्स मध्ये मतमोजणी होईपर्यंत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार असून स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसंच निवडणूक प्रक्रियेतल्या कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणं बंधनकारक असणार आहे आणि हे सर्व 21 डिसेंबर पर्यंत नित्य नियमानं होण्याची गरज आहे। यामुळे यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजगी व्यक्त केली आहे। हे यंत्रणांचं अपयश असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।